मामा म्हणून आम्हा दोघांचा आणि ग्रामस्थांचा या ठिकाणी सत्कार आयोजित करून जो सन्मान केला त्याबद्दल प्रथम मी जिल्हा परिषद केंद्र शाळा शिंदेवाडी मुख्याध्यापक सर्व शिक्षक या सर्वांचा प्रथम मी आभारी आहे। आणि सुशांतबद्दल सांगायचं म्हणजे आठवणी असं आहेत भरपूर, पण असतानाच तो विद्यार्थी आज्ञाधारक सर्व म्हणजे काळजीपूर्वक करणारा असा होता। आपल्यापैकी या वयात असताना दडपण म्हणलं तर बऱ्यापैकी तो आमच्या मामांचं म्हणलं तरी तो घेत होता। बाबांचं असं काही दडपण तो घेत नव्हता, बाबा त्याला प्रेमाने लाडाने सगळ्या गोष्टी पुरवत होते, पण आमचं तो जरा दडपण घ्यायचा। आणि या वयात ते असलंही पाहिजे असं म्हणलं तर थोडंसं वावगं आणणार आहे का, तर या वयात जर तुमच्यावरती एखाद्याचं दडपण नसेल किंवा दबाव नसेल तर आपण म्हणतो की असं निष्काळजीपणे राहतो, बरोबर आहे ना। म्हणजे कुठलं तरी शिक्षकांचा असेल पालकांचा असेल थोडंच त्या प्रमाणात दबाव असलाच पाहिजे, त्याशिवाय विद्यार्थी घडत नाही। आपण बघतो मूर्ती घडवताना कसं होतं, त्याला दगडाने मारून छडीने मारून हातोडे मारून घडवलं जातं, म्हणजे एक प्रकारचा घाव घालून एक प्रकारचा दबाव घालून त्याच्यावरती म्हणजे एक प्रकारचा प्रेशर घालून त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात। तर तशा प्रकारच्या गोष्टी थोड्या प्रमाणात आमच्या असतात। आमची जे आत्ताचे माझे मुलं आहेत, कार्तिकी असेल बाकीचे मुलं आहेत, त्यांना सुद्धा त्या प्रकारचा थोड्याफार प्रमाणात असतो दबाव आणि त्याच्यातूनच ती मुलं घडत असतात। म्हणजे आमच्याबद्दल तर आम्ही असं मानतोय, अगदी ते वावगा असेल तर पण थोडाफार प्रमाणात दबाव असला पाहिजे, पालकांचा असेल शिक्षकांचा असेल। आम्ही तर नेहमी शिक्षकांना अगदी आमची मुलं माध्यमिक शाळेत गेले 10वी पर्यंत शिक्षण घ्यायचं, काही 9वीत आहेत काही 7वीत आहेत, या सुद्धा शिक्षकांना आम्ही सांगतो। आत्ताची परिस्थिती जरा वेगळी आहे, पालकांनी म्हणजे शिक्षकांनी जर काही मुलांना मारहाण केली किंवा जरी नुसतं रागवलं तरी काही पालक तक्रार करतात, पण आम्ही आमच्या मुलांना किंवा माध्यमिक शाळेत जरी त्यांना त्या शिक्षकांना सांगून ठेवले, आमचा विद्यार्थी कुठेही चुकला काही त्या बाबतीत घडलं तर आम्हाला सांगायच्या अगोदर तुम्ही त्या बाबतीत त्या ठिकाणी त्याचा काय जो करायचा आहे तो मार द्या वगैरे शाब्दिक काय असेल तो तुम्ही करा, त्याच्याशिवाय तो चूक सुधारणार नाही। असंच मग आम्ही सुशांतच्या बाबतीत मी लहान असताना थोडासा दबाव होता, नाही असं नाही, आणि त्या पद्धतीने तो घडत गेला। शाळेलाही शिक्षक त्यावेळेस पासून आजपर्यंतचे आपण पाहतोय शिक्षक मुलं घडतात, याचा अर्थ शिक्षक निश्चितच चांगले आहेत, शाळा निश्चितच चांगली आहे। याबद्दल काय परत मी सांगणं योग्य नाही, सगळ्यांनी त्या बाबतीत सत्कार मूर्तीनं सांगितलं, आपल्या साळुंखे सरांनीही सांगितलं त्याबद्दल की शिक्षक प्राथमिक शाळेचं कशा असते, शिक्षण कसं दिलं जातं, ह्या सर्व गोष्टीचा अगदी तळात जाऊन आपल्या साळुंखे सरांनी उल्लेख केला। आणि खरोखर आपण आपल्याच पाठीवरती हात टाकतोय असा प्रकार होतोय, पण खरोखर जिल्हा परिषद शाळा आणि त्यातूनही माळशिरस तालुक्यातून म्हणून आपण जर म्हणालो तर शिंदेवाडीची प्राथमिक केंद्र शाळा निश्चितपणाने नंबर 1 वर आहे। तुम्ही कुठल्याही बाबतीत बघा, स्पर्धेतून बघा, वक्तृत्व स्पर्धा घ्या, अन्य स्पर्धा घ्या, तुम्ही तालुका स्तरावर गेल्यानंतर तुम्हाला अनुभव येतोय। आता आमच्यापैकी बरेच विद्यार्थी आपल्यातून आमच्या कुटुंबात असतील किंवा अन्य कुटुंबात असेल तालुका स्तरावर जाते, जिल्हा स्तरावर जाते, तर त्या ठिकाणी अनुभव असा येतो की प्राथमिक शाळा शिंदेवाडी या ठिकाणची विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक खेळामध्ये एक ना एक विद्यार्थी आपला प्राथमिक तालुका स्तरावर असतो, जिल्हा स्तरावर प्रत्येक म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असू द्या, चित्रकला असू द्या, अन्य स्पर्धा असू द्या, प्रत्येक याचा आपला विद्यार्थी प्राथमिक शाळा शिंदेवाडीचा हा असतोच। याचा अर्थ बाकीच्या शाळांपेक्षा आपली शाळा निश्चितच नंबर 1 वर आहे। आणि या ठिकाणी सत्कार मूर्तीचं सांगायचं म्हणलं तर निश्चितच तो अतिशय चांगल्या पद्धतीने घडत गेला आणि या ठिकाणी चांगले शिक्षण भेटलं, माध्यमिक शाळेतही चांगले शिक्षण भेटलं त्याला, या ठिकाणी स्टाफ चांगला भेटला। या ठिकाणी त्याला मला वाटतं लोंढे सर एक होते त्यावेळेस आणि दुसरे काकडे सर एक होते, त्याच्या वेळेस शिक्षण यायला इथं 4थी पर्यंतचे लोंढे सर म्हणून एक होते, त्यांची कला म्हणजे वास्तुकला त्यांच्याकडे चांगली होती लोंढे सरांकडे, जी लाकडाला अगदी निर्जीव लाकडाला जुनं कुठेही पडलेलं असं त्याला मूर्त स्वरूप देऊन त्याला वेगळी कला घडवून अशा प्रकारचा एक छंद त्यांना होता। त्यामधून त्यांना जे शिक्षण देता येईल ते चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न सुशांतला त्यांनी त्यावेळी केला। या ठिकाणी परत एकदा मी सर्वांचा आभार मानतो, या ठिकाणी आम्हाला बोलवलं
या ठिकाणी आमचा सन्मान केला. सर्व पाहुण्यांचं, ग्रामस्थांचं, आपल्या अध्यक्षांचं, लतीशदादा शिंदे यांचं, सर्वांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो.